शेतकरी मित्रांनो, ह्याचं नेमकं आपल्या शेतामध्ये नेमकं कारण काय आहे, जे का आपली सुरळी मर येण्याचं? तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघायचं की आपल्याला जी ही समजा नवीन ऊस दिसत आहे, तर या नवीन ऊसामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला खूप कमी प्रमाणात जे आहे ते आपल्याला सुरळी मर दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही बघायची खोडव्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ती या अशा प्रकारात शेतकरी मित्रांनो, ही 3 प्रॉब्लेम आहेत, ती सगळ्यात जास्त बघायला मिळतात. कारण शेतकरी मित्रांनो, जे आपले ऊसतोडीवाले राहतात किंवा ऊसतोडेवाले राहतात शेतकरी मित्रांनो, तर ते इतर कुणाच्याही समजा शेतामध्ये शेतकरी मित्रांनो, ही जर 3 रोग जर असतील, जे आपले चाबुकानी म्हणलं जातं किंवा सुरळी मर म्हणलं जातं किंवा गवती वाढ. मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मी समाधान शेफ आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर तो महत्त्वाचा विषय म्हणजे गवती वाढ म्हणलं जातं. गवती वाढ म्हणजे सगळ्यात जास्त आपला जे ऊस आहे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात जास्त आपला जो वाढत असेल, तर तो आपला प्रॉब्लेम आहे. जे ते म्हणायचं नाही शेतकरी मित्रांनो की आपल्या ऊसाची चांगली वाढ व्हायला लागली, हा प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं. ह्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपली जे सुरळी मर बनलं जातं, सुरळी मर जे की म्हणलं जातं, तर त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. तिसरा जे रोग मानला जातं, तो म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांनो, जे चाबूक काणी म्हणलं जातं. तर हे जे 3 जे गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदा ही लक्षात घ्यायचं की आपली जी गवती वाढ म्हणलं जातं, जे नेमकं ती कशा प्रकारात असते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे चाऱ्यासाठी म्हणतो की चाऱ्यासाठी आपण जे हत्ती घासा असतो शेतकरी मित्रांनो, त्या हत्ती घासासारखं किंवा आपण जे जनावरांना चारा टाकतो, जी गवती वाढ आहे ते आपले जे पूर्णप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपण प्रथमतः आपल्या जे शेतामध्ये अशा प्रकारात आपल्या हे स्क्रीनवर मी दाखवतो शेतकरी मित्रांनो. आपल्याला जे आहे ते पूर्णपणे शेतकरी मित्रांनो, ही जी ऊस आहे आपला, त्याची वाढ जी आहे शेतकरी मित्रांनो, अत्यंत जास्त झालेली असते व ह्याच्यासोबत आपल्याला जे वाढ दिसत आहे, वाढ व हे शेतकरी मित्रांनो, हे आपले जे ऊसाची आहे, जे शेतकरी मित्रांनो हाईट जास्त दिसत आहे, व याचा जे कोंबार आहे शेतकरी मित्रांनो किंवा आपली जी कांडी म्हणलं जातं, तर ही कांडी आहे शेतकरी मित्रांनो, ती आपल्याला भरलेली दिसत नाही. एकदम अशी शेतकरी मित्रांनो गोल दिसत आहे, ज्याची की आपल्याला पूर्णपणे कुठलाच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, याचा फायदा होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या शेतामध्ये आपण नेमकं ओळखायचं कसं? आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की आपल्या या कोंबाऱ्याचा आपल्या आपल्या या कोंबाऱ्याचा शेतकरी मित्रांनो, आपल्याला कुठल्याच प्रकारचा फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो, आपल्या या शेतामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं नेमकं येण्याचं कारण काय आहे, आपल्याला ती लक्षात घ्यायचं. आपण शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा तर ही लक्षात घ्यायचं, आपल्याला जे खोडवा ऊस राहतो, तर या खोडव्या ऊसामध्ये आपल्याला जे आहे ते आपला जे नवीन कोंबारा म्हणलं जातं, तर नवीन कोंबारा शेतकरी मित्रांनो, आपल्याला काही वेळेस जे आहे ती गवती वाढीसारखा आपल्याला दिसून येतो. तर शेतकरी मित्रांनो, याचं जे आपण मेन कारण आहे ते शेवटाच्या ह्याला सांगणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासोबत जे आपलं जे ही म्हणलं जाते की चाबूक काणी किंवा चाबूक काणी म्हणलं जातं, आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. तर चाबूक काणी आणि गवती वाढ याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला जवळपास सारखा बदल जे आहे ते शेतकरी मित्रांनो, आपल्याला सारखंच दिसत आहे. ज्या की ह्याच्यामुळं ज्या बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो, गवती वाढ असेल त्याच ठिकाणी आपल्याला जे आहे ते चाबूक काणी बघायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं जे आपल्याला येतं याची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटमध्ये बघू. शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला सुरळी मर म्हणलं जातं, सुरळी मर जे आहे ते नेमकं कशामुळे येते, तर ते आपण प्रथमतः बघणार आहोत. व शेतकरी मित्रांनो, आपली जी सुरळी मर नेमकं कोणत्या प्रकारात दिसते, तर तेही आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघायचे की आपल्या ऊसामध्ये जे समजा समजा ही हाईट आहे शेतकरी मित्रांनो, ही आपला मेन कोंबार आहे शेतकरी मित्रांनो. तर मेन कोंबाऱ्याच्या आपल्याला नेमकं बुडाच्या ठिकाणी बघायचं शेतकरी मित्रांनो, जे बुडाच्या ठिकाणी जे नवीन जे फुटवे निघाले असतात, तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे ते जी मेन ऊसाचं पान राहतं शेतकरी मित्रांनो, तर त्या ठिकाणी बघायचं की आपला जे मेन कोंबा आहे, ती आपल्याला शेतकरी मित्रांनो मेलाला दिसतो. तर नेमकं ह्याचं कारण काय असतं शेतकरी मित्रांनो, की आपल्या शेतामध्ये जे आहे ती ही कोंबारा मेलाय. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघायचं की आपण जे आहे ते असल्या समजा की कडाक्याचं ऊन आहे शेतकरी मित्रांनो, तर या उन्हामध्ये आपण जे आहे ती दुपारच्या टायमिंगला शेतकरी मित्रांनो पाणी देतो. तर आपण सगळ्यात मोठी चूक ही होते शेतकरी मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी काय होते की दुपारची लाईट असते, त्यामुळेही पाणी देण्यात येतं शेतकरी मित्रांनो. तर आपण ही प्रथमतः लक्षात घ्यायचं की आपण शक्यतो दुपारच्या टायमिंगला पाणी देणं टाळायचं शेतकरी मित्रांनो. तर ह्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे ते आपल्याला आळीचं प्रमाण म्हणलं जातं की आपल्या ऊसामध्ये जे आहे ते आळीचं प्रमाण वाढतं. तर लक्षात घ्यायचं शेतकरी मित्रांनो, ही जी कोंबारा मेला आहे शेतकरी मित्रांनो, ह्याचंच जे आहे ते खाली जे राहतं, तर ते हे पूर्णपणे शेतकरी मित्रांनो नासून आपल्याला जे आहे ते आपल्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो, तिथं त्या ठिकाणी आळीचं जास्त प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यासाठी आपण या आळीवर जर वापरायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे ती षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेडचा आपण टर्मिनेटरचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो. त्या शेतकरी मित्रांनो, ह्याचं नेमकं आपल्या
शेतामध्ये नेमकं कारण काय आहे, जे का आपली सुरळीमध्ये येण्याचं? तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघायचं की आपल्याला जी ही समजा नवीन ऊस दिसत आहे, तर या नवीन ऊसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप कमी प्रमाणात जे आहे ते आपल्याला सुरळीमर दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही बघायची खोडव्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ती या अशा प्रकारात शेतकरी मित्रांनो ही 3 प्रॉब्लेम आहेत ती सगळ्यात जास्त बघायला मिळतात. कारण शेतकरी मित्रांनो, जे आपले ऊसतोडीवाले राहतात किंवा ऊसतोडीवाले राहतात शेतकरी मित्रांनो, तर ते इतर कुणाच्याही समजा शेतामध्ये शेतकरी मित्रांनो ही जर 3 रोग जर असतील, जे आपले चाबुकानी म्हणलं जातं किंवा सुरळीमर म्हणलं जातं किंवा गवतीवाढ, शेतकरी मित्रांनो ही जी आहे ती आपल्याला मेन मुद्दा त्या ठिकाणाहून ह्याची जी जीवाणू असतात शेतकरी मित्रांनो, तीच जीवाणू याच्या जी कोयतावर आहे ते कोयत्याहून आपल्या ठिकाणी जे तोडण्यास जे जे आपला पहिला ऊस आहे ते तोडण्यास येतात शेतकरी मित्रांनो. त्याच ठिकाणी जे आहे ते नवीन ऊसानं त्या ठिकाणी घाव झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो ती जीवाणू असतात ते आपल्याला त्या ऊसामध्ये जातात व आपण ती जी खोडवा आहे शेतकरी मित्रांनो, तर ते जशाला तसा ठेवतो. तर शेतकरी मित्रांनो ही जी टाळण्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो, आपण जे पहिल्यांदा ते आपले कोयते जे आहेत शेतकरी मित्रांनो तो धुवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण शेतकरी मित्रांनो एकदा जर धुवून घेतले शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला जे आहे ते जास्त प्रमाणात ही जे जीवाणूचा जे संसर्ग आहे शेतकरी मित्रांनो, तो आपल्या शेतामध्ये होणार नाही. शेतकरी मित्रांनो, ही झालं पहिलं कारण याचं जे आपल्याला शेतामध्ये येतं. जर ठिकाणी जर काही प्रमाणात असं होतं की ज्यांचा समजा नवीन ऊस असेल शेतकरी मित्रांनो, तर त्या नवीन ऊसामध्ये जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर दिसलं तर समजून जायचं की आपण जे आहे ती जे आपण बेनं लागवड करतो त्या ठिकाणी आपण जे कोयत्यानं जे ऊस तोडतो आपण बारीक करतो, त्या ठिकाणी आपण जे आहे ती अशाच प्रकारे म्हणजे आपण नवीन कोयत्याची जशी जी ऊसतोडेवाले कोयत्याची जी कहाणी आहे शेतकरी मित्रांनो तीच रिपीट करत असतो. कारण त्याच ठिकाणी हे शेतकरी मित्रांनो आपण कोयतं धुत नाहीयेत. कारण न धुण्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते आपल्याला नवीन ऊसामध्ये जे आहे ते लागवड केल्याच्या नंतर हळूहळू आपल्याला जे आहे ते या 3 गोष्टी शेतकरी मित्रांनो ते उद्भवतात. तर शाले अत्यंत महत्त्वाची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण या जे आहेत ते 2 गोष्टी लक्षात ठेवून सगळ्यात जास्त आपल्याला हे करायचं आहे व आपण ह्याच्यावर जे रासायनिक विलाज म्हणलं जातं, तर त्यासाठी कमेंट करा शेतकरी मित्रांनो. आपण ते शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.